हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग आहे जो आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, छोटासाच असणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही सांगणार आहोत की आमचे जे 0 to 1000 सबस्क्रायबर आत्ता फायनली कंप्लीट झालेले आहेत. 2 दिवस झाले कंप्लीट होऊन, पण मी व्हिडिओ बनवला नव्हता. म्हटलं नंतरच बनवेन जेव्हा 1000च्या वर सबस्क्रायबर होतील, सॉरी, तेव्हा बनवेल. तर हे जे 0 पासून 1000 सबस्क्रायबर होईपर्यंत आम्हाला कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष गेलेलं आहे. आणि खूप मोठा कालावधी. तुम्ही म्हणाल काय 1000 सबस्क्रायबर झाले तर एवढं खुश होण्यासारखं काय? तर हो, कारण 1000 सबस्क्रायबर होणं पण खूप मोठी गोष्ट असते. जे यूट्यूबमध्ये आहे, जे काम करतात, जे सातत्याने प्रयत्न करतात आणि त्यांचे देखील होत नाही, तर त्यांना माहिती आहे की हे 0 पासून 1000 सबस्क्रायबरचं महत्त्व, इम्पॉर्टन्स त्या यूट्यूबरसाठी काय आहे हे त्यांनाच माहिती आहे, जे ह्या फील्डमध्ये आहेत. तर आम्हाला खूप महत्त्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट होतं ह्या सर्व गोष्टी. 1000 सबस्क्रायबर आम्ही ऑलमोस्ट डन झालेलो आहोत. म्हणजे जो इलिजिबिलिटी म्हणतात यूट्यूबची, तिथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. फक्त आता वॉच टाईम आहे तो थोडासा बाकी आहे. तर तो कंप्लीट झाला ना तर आम्हाला जे हवं आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचू. जसं की मी म्हणते, ॲटलिस्ट मॉनिटाईज तरी माझं चॅनल झालं पाहिजे. तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी वॉच टाईम कंप्लीट पाहिजे, तर थोडासा वॉच टाईम बाकी आहे. तर होप सो की तो सुद्धा ह्या वर्षी, हा वर्ष तर खूप म्हणजे ॲटलिस्ट 2 ते 3 महिन्यात कंप्लीट व्हायला पाहिजे. तर त्यासाठी रोज व्हिडिओ टाकणं खूप जरुरी आहे. तर जसं मला जमतं, जेव्हा टाईम भेटतो तेव्हा मी, म्हणजे टाईम तर असतो पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे आणि कंटेंट काय बनवायचे, कारण का मी घरातच असते प्रेग्नेन्सीमुळे, त्याच्यामुळे कंटेंट वगैरे पण पाहिजे की फक्त का टाकायचं म्हणून तर आपण टाकू शकत नाही कोणती गोष्ट. तर त्याच्यामुळे तर लवकरात लवकर मी छान छान असं काहीतरी घेऊन यायचा प्रयत्न करेन असं मी विचार करते. पण कधी कधी तब्येत साथ देत नाही. काही ना काहीतरी डिफिकल्टीज, काही ना काहीतरी चॅलेंजेस येतच राहतात लाईफमध्ये. त्यामुळे आणि आम्ही खूप खुश आहोत की 0 to 1000 सबस्क्रायबर फायनली आमचे कंप्लीट झाले. त्याची आम्ही खूप म्हणजे खूप आतुरतेने वाट बघत होतो, इतके दिवस झाले आणि फायनली झालेले आहेत ते. सेलिब्रेशन वगैरे तर आम्ही करणार नाही, कारण का मी म्हटलंय त्यांना की जोपर्यंत आपले वॉच टाईम पण कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण काहीच करायचं नाही. तर पण ही पण एक मोठा टप्पा पार केला, कारण का 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायला पण खूप टाईम जातो. टाईम ह्यासाठी जातो की आपली व्हिडिओ व्हायरल नाही होत. जेव्हा व्हिडिओ व्हायरल होते ना ते आपोआप 1000 सबस्क्रायबर होतं. काही लोकांचं तर ना महिनाभरामध्ये, 4 महिन्यामध्ये, काही लोकांचं तर आठवड्यामध्ये सुद्धा 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट होतो. ते म्हणतात ना, नशिबाचे खेळ असतात हे सर्व. कोणाचं लक काम होतं, कोणाचं नाही होत. तर असा भाग असतो यूट्यूबचा. ठीक आहे, आम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये मोडतो माहीत नाही, पण म्हणतात ना की खूप म्हणजे असे 100%तले 90% लोक असते की त्यांना म्हणजे जास्त डिफिकल्टीज येत नाहीत यूट्यूबला, कारण त्यांचं लगेच मॉनिटाईज होतं, सबस्क्रायबर वाढतात, वॉच टाईम वाढतो. व्हिडिओ सगळ्यात मेन म्हणजे व्हायरल व्हायला हवी आहे. व्हायरल झाल्याच्या नंतरच या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि आमची अजून तरी अशी कोणतीच अशी व्हिडिओ नाही की ती व्हायरल झाली आहे जेणेकरून आमचं वॉच टाईम आणि सबस्क्रायबर वाढतील. जर हे असं झालं ना तर आरामात आम्हाला कॉन्फिडेंट आहे की माझी व्हिडिओ बघून कोणी ना कोणतरी सबस्क्रायबर किंवा वॉच टाईम वाढेल. पण व्हिडिओ व्हायरलच नाही झाली अजून, त्याच्यामुळे ह्या गोष्टी झाल्याच नाही आहेत, म्हणजे होत नाही आहेत आणि इतका टाईम जातोय आणि खूप प्रॉब्लेम आला. आणि 2 वर्षामध्ये मेन म्हणजे ना कन्सिस्टन्सी म्हणतात ना ती पाहिजे. तर ती मी केलेली नाही आहे. मी 2-2, 3-3 महिने तर व्हिडिओ पण नाही टाकलेले आहेत. व्लॉग तर माझा महिन्यातून एखाद दुसरा व्लॉग जायचा. तर त्याच्यामुळे सुद्धा असं होतं, कारण यूट्यूब जर तुम्ही चालू करताय ना तर डेली बेसिसवरती किंवा एक दिवस ॲड करून कंपल्सरी व्हिडिओ तुम्हाला टाकणं आहे. काहीही कंटेंट, म्हणजे तुम्ही कंटेंट विचार करा की तुम्हाला कोणत्या कंटेंटमध्ये काम करायचं आहे. जसं की आता माझे डेली व्लॉग्स असतात, जसं की घरातले व्लॉग, कधी आम्ही बाहेर गेलो ते व्लॉग, किंवा काही घरात नवीन रेसिपी बनवली, किंवा ह्या सर्व गोष्टी, किंवा अवनीचे डान्स व्हिडिओज वगैरे. कारण आमच्या चॅनलचंच नाव तसं आहे, कारण आधी मी अवनीच्याच नावाने चॅनल ओपन केलं होतं, पण नंतर मग ती पूर्णपणे बिझी झाली, कारण शाळा, डान्स क्लास, अभ्यास या सगळ्या गोष्टीमुळे मग खूप डिफिकल्टीज जात होत्या ब्लॉग बनवायला, व्हिडिओज बनवायला. आणि
नुसतं व्हिडिओज काढून होत नाहीत, ते एडिट करावे लागतात, थंबनेल बनवावं लागतं, कधी व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी टाईम पण तेवढाच लागतो. लोकांना खूप इझी वाटत असेल ह्या सर्व गोष्टी, पण खरंच इझी नसतात. आणि जे करतात ना त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ना की तुम्ही अगर व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना तर ॲटलिस्ट पूर्ण बघा. कारण का कसं आहे ना, पूर्ण बघितल्याशिवाय वॉच टाईम वाढत नाही आणि व्हिडिओ पुढे रेकमेंड होत नाही. काही लोक थोडं बघतात, स्किप करतात. तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही स्किप करता पण त्या व्हिडिओ ज्यांनी बनवलं त्याला खूप प्रॉब्लेम होतो. तर प्लीज तसं करू नका. जर तुम्हाला बघायची नाही आहे पूर्ण तर त्याच्यावरती क्लिक करू नका. कारण क्लिक केले आणि सोडून दिलं तरी तो वॉच टाईम डाऊन होऊन जातो. आणि बहुतेक म्हणजे मोस्ट ऑफ यूट्यूबरचा हाच प्रॉब्लेम आहे की वॉच टाईम कंप्लीट होत नाही, कारण लोक पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत, मेन पार्ट्स बघतात आणि सोडतात. तर तुम्ही असं जस्ट क्लिक करत असाल पण जो व्हिडिओ बनवतो त्याला खूप प्रॉब्लेम होतो, कारण का त्याचा वॉच टाईम पूर्णपणे डाऊन होतो. जर बघायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून समोरचा व्यक्तीचा पण फायदा होऊ शकतो. आणि बघा, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही पण बनवू शकता व्हिडिओ. कोणीही कधीही यूट्यूब चॅनल ओपन करून व्हिडिओ बनवू शकतं. कोणालाही रिस्ट्रिक्शन नाही आहेत किंवा काही गोष्टी हे नाही आहेत की मी नाही करू शकत, हा करतोय किंवा हे असं काही नाही. तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ इझिली बनवू शकता. खूप सारे ट्युटोरियल आहेत व्हिडिओ एडिटिंगचे, थंबनेलचे, सगळ्या गोष्टी आपल्या यूट्यूबवरती आहेत. तर तुम्ही ते बघून करू शकता. आणि खूप फायदा पण असतो त्याचा, पण त्यासाठी खूप पेशन्स लेवल पाहिजेत. जसं की आम्ही खूप पेशन्स ठेवलेले आहेत. अक्षय तर कधी कधी बोलतो की नको म्हणून, कशाला करते, जाऊन दे तू, नंतर तुला खूप फेस करावं लागेल. पण मी विचार करते की इथपर्यंत जर आपण आलोय तर अजून थोडं पेशन्स ठेवूयात, काहीतरी होईल. आणि एकदा आपण यूट्यूबर बनलो ना तर निगेटिव्ह कमेंट्स तर येतच राहतात. तर निगेटिव्ह लोकांकडे जास्त विचार नाही, म्हणजे त्यांचा विचार नाही करायचा, कारण का ते निगेटिव्हलीच आपल्याला घेणार आणि पॉझिटिव्ह लोक आपल्याला पॉझिटिव्हलीच घेणार. तर त्या निगेटिव्हपेक्षा पॉझिटिव्ह लोकांकडे जास्त जरुरी आहे बघणं, तर आपल्याला प्रोत्साहन भेटतं. आणि काही गोष्टी तरी ना निगेटिव्ह लोकांकडनं पण शिकल्या पाहिजे, जेणेकरून आत्ता आपल्याला म्हणजे असं वाटतं की हां बाबा, हा आपल्याशी व्हिडिओ बघून अशी कमेंट करून तर आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं केलं पाहिजे. ह्या पण गोष्टी आपल्या म्हणजे घडतात. आपलं प्रोत्साहन भेटतं निगेटिव्ह लोकांपासून सुद्धा की हां बाबा, हा असा बोलतो ना, ह्याला आपण काहीतरी चांगलं करून दाखवलं पाहिजे. तर ह्या पण गोष्टी असतात आणि खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात. तर मी पण यूट्यूब चॅनल बघते बऱ्याच लोकांचे, त्याच्याकडून पण शिकते काही गोष्टी की असं केलं पाहिजे. तर आमचा प्रयत्न चालू आहे आणि ह्याच्या अगोदर पण खूप सारे व्हिडिओज आलेले आहेत. तर ते प्लीज बघा, जेणेकरून आमचा पण वॉच टाईम वाढेल. आणि तुम्ही जर तुमच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच जर पोचला असेल तर प्लीज, जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण नवीन यूट्यूबरसाठी एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचा असतो, जेणेकरून तो पण पुढे ग्रो होत असतो. आणि असं नाही आहे की तुम्ही नाही करू शकत, कोणीही करू शकतं. तुम्हाला पुढे तर तुम्ही पण पुढे जाऊ शकता. आपलीच माणसं, मराठी माणसं जर काहीतरी करायचा विचार करतात, पुढे जायचा विचार करतात, तर त्यांना नक्की सपोर्ट करा. आणि ज्यांनी आम्हाला सबस्क्राईब केलं आहे आत्तापर्यंत आणि व्हिडिओ आमचे बघितलेत त्यांना सगळ्यांना थँक्यू सो मच. तुमच्यामुळे आज माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत आणि ह्याचा पुढचा टप्पा पण आम्ही लवकरात लवकर पार करायचा नक्की प्रयत्न करू. आणि नियमित तरी व्हिडिओचं माहिती नाही, पण जेव्हा मला पॉसिबल होईल तेव्हा मी व्हिडिओ करण्याचा आणि अपलोड करायचा नक्की प्रयत्न करेन. मिनी ब्लॉग तर माझे येतच असतात, ते तर मी करतच असते. पण मिनी ब्लॉगपेक्षा जे मोठे ब्लॉग असतात त्याच्यावर जास्त डिपेंड असतं यूट्यूबचं. तर तर हा छोटासाच व्लॉग होता. सगळ्यांना थँक्यू बोलायचं होतं ज्यांनी आम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे आणि ह्याच्या पुढेही असा सपोर्ट करत राहा, एवढंच सांगेन. बाकी स्वामींची इच्छा, स्वामी आहेत, जसं की मी नेहमी म्हणत असते की स्वामी आहेत आणि खरंच आहेत आणि याच्या पुढेही असणार आहेत आमच्यासोबत. स्वामींसोबतचा आमचा प्रवास पुढे चालू राहणारच आहे, तर तुम्ही बघतच असणार आहात. तर व्हिडिओ प्लीज स्किप करू नका, पूर्ण बघा. आणि जर आवडत असेल, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. वॉच टाईम खूप महत्त्वाचा आहे, जसं की मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. आपल्यासाठी सगळंच इम्पॉर्टंट आहे. तर प्लीज थोडा सपोर्ट करा, एवढंच बोलेन. मला पैसे भेटतील, हे भेटतील, ती खूप दूरची गोष्ट आहे. पण मला तो जो क्रायटेरिया आहे त्याचा, तो जरी मी पार केला ना तरी मला खूप म्हणजे खूप आनंद होईल या सगळ्या गोष्टींचा.
तर हा व्हिडिओ आता छोटासाच इथेच मी एंड करते आणि नक्की सबस्क्राईब करा एवढंच बोलेन. भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय. बाय.